की पती पत्नीच्या पापपुण्याचा हिशोब थोडा हे गणित आम्हाला समजून सांगा महाराज. तर चला तुम्हाला समजून सांगतो. ही पत्नी कोण आहे? अर्धांगिनी आहे पतीची. बरोबर आहे, शास्त्रही सांगतं. अर्धांगिनी म्हणजे अर्धांग. म्हणजेच काय? त्या दिवशी आपण पाणी ग्रहण केलं म्हणजेच तेव्हापासून तुमच्या जवळ जे काही असेल त्या सगळ्या गोष्टींचा अर्धा हक्क, त्या अधिकार त्या पत्नीचा होतो. मग थोडक्यात असं आहे की तुमचं पुण्य देखील तिला अर्ध द्यावं लागतं. मग बिचारा आता जीवनात कुठे ना कुठेतरी पाप करतोच ना. आता पुरुष आहे, मनुष्य आहे, कुठेतरी पाय घसरलेला असतो, चालता बोलता कुठे मुंग्या मारतात, कुठेतरी काहीतरी चुका करतात. मग याच्यावरून थोडं पाप होतच असं मनामध्ये शंका असते. तर मग का ते पण ती घेते का? तर इथे थोडासा आपला विषय गणिताचा वेगळा आहे. पतीचं अर्ध पुण्य पत्नीला मिळतं. जे काही पती करतो, जीवनभरात करो किंवा रोजचं रोज अर्ध ट्रान्सफर हो, ते कशा पद्धतीने व्हायचं ते अर्ध मिळतं, पण पाप मिळत नाही. म्हणजे पुरुषाने केलेलं पाप हे पत्नीला मिळत नाही. आता याच्यात थोडं गणिताचा दुसरा भाग बघा. दुसऱ्या बाजूने आता पत्नी तिला का पुण्य मिळतं? त्याचं कारण आहे की तिने सगळं काही सोडून ती तुमच्या इथे आलेली असते आणि ती तुमची पूर्णत्वभावे सेवा करते. शास्त्रात सांगितलेलं आहे की स्त्रीला कोणता देव नाही, फक्त पतिदेव. ठीक आहे, तर या दृष्टीने ती सेवा करते म्हणून तिला मिळतं. आणि जर एखादी स्त्री सेवा करत नसेल तर तिथे शंका आहे, तिला पुण्य मिळेल का नाही यावर. पण दुसरा भाग, पत्नी तिने केलेलं पुण्य पतीला मिळतं का? हो, नाही. तिने केलेलं पुण्य पतीला मिळत नाही. मात्र ती प्रार्थना करू शकते देवाला की माझ्या पतीला सुख समृद्धी लाभो, ते त्यांच्या कार्यात यश मिळो. म्हणजे इनडायरेक्ट तिचं जे पतिव्रत धर्म आहे तो शक्ती देत असतो पुरुषाला, पण तिचं पुण्य नाही मिळत बरं का पुरुषाला. पण तिचं पाप मात्र अर्ध घ्यावंच लागतं. का? कारण पुरुष घरातला मुख्य व्यक्ती आहे. त्याचं कर्तव्य आहे की पत्नी त्याच्या अधीन आहे किंवा ती त्याच्यावर आश्रित आहे, तर तिला धर्मकार्यात लावून ठेवणे, तिला कोणत्याही वाममार्गाला न जाऊ देणे, अशा प्रकारचं कार्य पतीचं आहे. कारण तो एक प्रकारचा गुरुच आहे आणि गुरुचं कार्य आहे शिष्याला योग्य मार्गावर ठेवणं, मार्गाचं दर्शन करवणं, मार्गदर्शन करवणं. मग या दृष्टीने तिचं अर्ध पाप किंवा मुलांचं देखील हे पुरुषाला मिळतं. म्हणून घरातला जो पुरुष असतो त्याचं अधिक कर्तव्य आहे, तर त्याने सजग झालं पाहिजे, त्यानेच धर्मकार्यात लागलं पाहिजे. म्हणजे जर पुरुष पूर्णतः समर्पित भावने जर भगवंताच्या चरणी लागला तर मग पत्नीला कोणत्याही प्रकारचं वेगळं देवाचं करायचं काम नाही. तिचा देव पतिदेव आणि पतीचा देव विठ्ठल देव. म्हणजे काय? सगळ्यांचा देव एकच. अशा दृष्टीने त्याशी लिंक जुळते आणि सगळे मिळून सहपरिवार आम्ही जातो आमच्या गावा, म्हणजे ते वैकुंठाला जाऊ शकतात. याला म्हणतात खरी गृहस्थी. तर तुम्हाला थोडक्यात समजलं असेल.